गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू माय चॅनल इझी जॉमेट्री विथ राज. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 महिन्यांपासून आपण मॅथ पार्ट 2 याचे 5 चॅप्टर कंप्लीट केलेत आणि मॅथ पार्ट 1चे 4 चॅप्टर कंप्लीट केलेत. आता पुढच्या जे काही आपली फर्स्ट टर्म एक्झाम आहे तिच्या दृष्टीने आपण थोडं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. पुढचा सिलेबस आपण घेतला तर फक्त सिलेबस शिकून होईल, परंतु जे काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला यायला हव्यात ते येणार नाही. म्हणून आपण आजपासून सुरू करतोय रिव्हिजन. आता ही रिव्हिजन जी आहे ही फास्ट रिव्हिजन असेल. याच्यामध्ये उद्देश असा असणार आहे रिव्हिजनचा की आपल्याला त्याच्या कन्सेप्ट डोक्यात घुसल्या पाहिजे की ह्या चॅप्टरमध्ये नेमकं काय आहे. समजा आपण फर्स्ट चॅप्टर घेतलं, चॅप्टर फर्स्ट सिमिलरिटी. आता जे विद्यार्थी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील किंवा या चॅनलवरचे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी या चॅप्टरचे जे काही अगोदरचे व्हिडिओ आहेत ते चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. तुम्हाला या अगोदरचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. ही रिव्हिजन घेतोय आपण. आता सिमिलरिटीचे जर आपण कन्सेप्ट डोक्यात घेतली तर सिमिलरिटी म्हणजे समरूपता. आता समरूपता आणि एकरूपता, कॉन्ग्रुएन्सी अँड सिमिलरिटी. मग समरूपता या शब्दाचा अर्थ काय की वेगवेगळ्या प्रकारच्या फिगर्स, समजा आपल्याला एखादं घर बांधायचं असेल तर घर बांधत असताना आपण त्याचा प्लॅन तयार करतो, त्याचं मॉडेल तयार करतो आणि मग एखादं घर बांधतो. पण खरं ॲक्च्युली घराचे असणारे जे काही साईज असतील, लांबी रुंदी असेल त्याच्यामध्ये आणि त्या प्लॅनमध्ये तयार केलेलं घर त्याची असणारी लांबी रुंदी ही सारखी नसते. पण जसं मॉडेल आपण घराचं बघतो तसंच त्याच पद्धतीने आपलं घर नंतर बांधलं जातं. मग ह्या ज्या 2 फिगर असतात किंवा ताजमहाल असेल, ताजमहाल ओरिजिनल ताजमहाल जो आहे तो आणि त्याची एखादी प्रतिकृती असेल, एखादं मॉडेल असेल, मग दोन्ही पण ताजमहालच असतात. म्हणजे एकाच प्रकारच्या त्या फिगर असतात. फक्त फरक कशामध्ये पडतो की त्याच्या लेंथ ज्या असतील किंवा डायमेन्शन्स ज्या असतील त्या चेंज झालेल्या असतात, त्याच्या पटीने वाढलेलं असतं. समजा घराच्या प्लॅनमध्ये किंवा मॉडेलमध्ये आपण एखादी भिंत किंवा एखाद्या जी काही खोली असेल, रूम असेल, तिची लांबी रुंदी लेंथ अँड ब्रेड्थ आपण जर सेंटीमीटरमध्ये दाखवली असेल तर घराचे ॲक्च्युअल माप करताना आपण ते फुटामध्ये घेतो. किंवा एखादा नकाशा असतो, मॅप असतो, त्या मॅपवर पण हे प्रोपोर्शन घेतलेलं असतं. म्हणून आपल्याला सिमिलरिटी शिकायचं असतं, समरूपता त्यासाठी शिकायची असते. ओके, मग आता हे जे चॅप्टर आहे ह्या चॅप्टरचा विचार जर केला, आता कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आली की सिमिलरिटी म्हणजे काय हे एकदा समजलं. ओके, पुढे याच्यात काय काय नेमकं म्हणजे 10वीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या चॅप्टरमध्ये कशाचा विचार करायचा आहे ते जर आपण घेऊया. याचे उदाहरणं वगैरे आपण समजून झालेत आपले, आपण बरंचसं शिकलेलं आहे, तुम्ही सराव केला आहे, सर्वांनी लिहून काढलं आहे. आता प्रश्न निर्माण होतोय कन्सेप्टचा. म्हणून आपण विचार करतोय पहिली कन्सेप्ट याच्यामध्ये काय दिली आहे या चॅप्टरमध्ये, तर ती आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. आता ही कन्सेप्ट काय नेमकी, यावर कुठलाही क्वेश्चन विचारला गेला तर कसं सोडवणार आहोत आपण. आता अजून सिमिलरिटी सुरू झालेली नाहीये, ही त्याच्या अगोदरचा पार्ट आहे. ओके, मग कुठलाही ट्रायंगल असेल तर आपल्याला जनरल त्यांचे एक एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा जनरल फॉर्म्युला आहे. हा काय जनरल फॉर्म्युला आहे. मग ट्रायंगलचा टाईप बदलला तर फॉर्म्युला दुसरा वापरता येईल. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर वेगळा वापरणार, राईट अँगल ट्रायंगल असेल तर वेगळा वापरणार, पण जनरल फॉर्म्युला हा आहे. ओके, मग आपला जो कन्सेप्ट आहे, आपल्याला जे काही फॉर्म्युला बघायचा आहे तो कशाचा बघायचा आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. मग जनरल एका ट्रायंगलसाठी हा फॉर्म्युला आहे. मग समजा आपण पहिला ट्रायंगल घेतला म्हणून त्याला ट्रायंगल 1 म्हटलं, मग त्याचे जो फॉर्म्युला आहे तो काय चेंज होईल, त्याचा बेस 1 मानला, त्याची हाईट 1 मानली, म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यूज ट्रायंगल 1च्या आहेत. हा त्याचा एरिया आहे. म्हणून लिहिताना आपण असं लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तसंच ट्रायंगल सेकंड घेतला, त्याचा एरिया काढला 1/2 इंटू बेस ऑफ सेकंड ट्रायंगल इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. ओके, इथपर्यंत 2 फॉर्म्युले मिळाले. नंतर त्यांनी काय म्हटलंय, रेशो.
रेशो म्हणजे काय, दोघांचं डिव्हिजन. मग आपण काय करणार, एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवाइड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग आता हा 1/2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग इथे उरलं काय, एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. हा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला तयार झाला. यालाही आपण लिहिताना आपण असं लिहू शकतो परत. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इंटू H1 अपॉन H2. मग कुठल्याही दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेतला तो कशाच्या प्रोपोर्शनमध्ये येतो किंवा कशाच्या इक्वलमध्ये येतो, तर दोघांच्या बेसचा रेशो इंटू दोघांच्या हाईटचा रेशो. दोघांच्या बेसचा रेशो इंटू दोघांच्या हाईटचा रेशो. आता एक लक्षात ठेवा, या रिव्हिजन लेक्चरमध्ये तुम्ही खूप लिहून घेणं अपेक्षित नाही आहे मला, ते तुमच्याकडे आहे ऑलरेडी वहीमध्ये. आता फक्त तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा. थोडं लिहायचं कमी झालं चालेल, हरकत नाही, पण व्हिडिओ कंप्लीट बघा. कुठलीही स्टेप ड्रॉप करू नका किंवा स्किप करू नका, पुढं नाही जायचं फक्त आणि पूर्ण फुल व्हिडिओ बघा, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि मला रिव्हिजनमध्ये तेच अपेक्षित आहे, शॉर्टमध्ये तुमच्या डोक्यामध्ये त्या कल्पना आल्या पाहिजे. ओके, मग आता आपण पहिला फॉर्म्युला तयार केला. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 अपॉन B2, म्हणजे दोघांच्या बेसचा रेशो इंटू दोघांच्या हाईटचा रेशो. इथपर्यंत हा जनरल फॉर्म्युला तयार झाला. कोणता, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. आता काय कंडिशन येऊ शकते समोर, एक तर दोन ट्रायंगलसाठी बेस इक्वल असेल. मग पहिली कंडिशन, इफ B1 इज इक्वल टू B2. आता जर B1 आणि B2 दोन्ही ट्रायंगलचा बेस सारखा असेल त्यावेळेस काय होणार आहे, या दोघांचा रेशो 1 होणार आहे. 1 ने मल्टिपल केलं तर याला काही फरक पडेल का, नाही, ते तेच राहणार आहे. म्हणजेच काय चेंज होईल, हा वरचा फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू H1 अपॉन H2. H1 अपॉन H2. ओके, ही पहिली कंडिशन आली होती की दोघांचा बेस सारखा आहे, त्यावेळेस त्यांचा एरियाचा रेशो कोणाच्या प्रोपोर्शनमध्ये आला, दोघांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रोपोर्शनमध्ये. नंतर सेकंड कंडिशन काय असू शकते, इफ H1 इज इक्वल टू H2, दोघांची हाईट सारखी आहे. अशा कंडिशनला काय होईल, दोघांच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू B1 अपॉन B2, कारण हा रेशो 1 होणार आहे. 1 ने मल्टिपल केल्याने काही फरक पडत नाही, म्हणजे शिल्लक करायला B1 इंटू B2. थर्ड कंडिशन काय असू शकते, इफ दोघांचा बेस सारखा आहे, दोघांची हाईट सारखी आहे. आता असं ज्यावेळेस होईल, दोघांचा बेस सारखा आहे तर हा रेशो 1 आला, दोघांची हाईट सारखी आहे, हा रेशो 1 आला. 1 इंटू 1 म्हणजे काय झाला, 1. म्हणजे याचा अर्थ हा जो रेशो आहे, हा रेशो काय झाला, देन एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 1 अपॉन 1. जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा तिकडे मल्टिपल जाईल, हा 1 याला मल्टिपल जाईल, म्हणजे शिल्लक करायला एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 2. म्हणजे ज्या वेळेस दोघांचा बेस सारखा असेल, दोघांची हाईट सारखी असेल, देन दे हॅव द इक्वल एरियाज, म्हणजे त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे, सारखा. म्हणजे या 4 प्रकारचे फॉर्म्युले आपण यावरून तयार केले. फॉर्म्युले कसे तयार झाले लक्षात आलं. कधी कधी हे डिराईव्ह करायला विचारतात 2 मार्कासाठी, तर त्यावेळेस अशा पद्धतीने प्रूव्ह करा, कुठेही इथे पाठांतर करायचं नाही आहे. मग 4 फॉर्म्युलेवरती आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व केला आहे. त्याचे एक्झाम्पल्स परत आपण पाहण्याची गरज नाही किंवा तुम्ही पण परत लिहिण्याची गरज नाही. फक्त या कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या की बाकीचं सोपं होतं. ओके, आता हे तुमच्याकडे लिहिलेलं आहे ॲक्च्युली, हे फक्त डोक्यात घ्या, परत लिहिण्याची गरज नाही. व्हिडिओ फक्त कंप्लीट बघा, काही अडचण नाही. म्हणजे कमी वेळामध्ये आपला पूर्ण जो उद्देश आहे तो सफल होईल की आपल्याला याची रिव्हिजन घ्यायची. रिव्हिजनमध्ये पुन्हा एकदा कन्सेप्ट डोक्यात घेणं. एक्झाम्पल तर नंतर सोडवता येणारच आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार आहे. फक्त आपल्याला अडचण कुठे येते, कन्सेप्टमध्ये. आणि ह्या कन्सेप्ट आता मी पुन्हा अगोदर सांगून ठेवतो की ह्या 10वीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यातल्या बऱ्याचशा आपल्याला 11वीसाठी वापरायच्या आहेत. म्हणून एक्झाम्पलवरती जोर देऊ नका, तुम्ही जोर कन्सेप्टवरती द्या, त्याच्या डेफिनेशनवरती द्या, त्याच्या फॉर्म्युलेजवरती द्या.
म्हणजेच असे कितीही एक्झाम्पल आले तर आपल्याला काही अडचण येणार नाही, आपण सहज सोडवू शकतो. आणि पुढच्या ज्या एक्झाम्स आहेत, नीटच्या असो किंवा विशेष करून जेईच्या एक्झाम जी असते, जी इंजिनिअरिंगसाठी वापरली जाते, ती कन्सेप्ट ओरिएंटेड आहे, एक्झाम्पल ओरिएंटेड नाही आहे, उदाहरणा ओरिएंटेड नाही आहे. तुम्ही उदाहरणं पाठ केले लिहिले असं नाही, त्यासाठी कन्सेप्ट पाहिजे. म्हणून 10वीचा जेवढा सिलेबस आहे आपला, ज्याचा आपल्याला 11वीमध्ये वापर होतो, फाउंडेशन म्हणून जे वापरलं जातं. मग सुरुवातीला तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतलं की बरेचसे क्लासेस फाउंडेशन घेतात. मग फाउंडेशनचा अर्थ काय असतो की 11वीला आल्यानंतर त्या मॅथ्समध्ये तुम्हाला कुठला घटक अगोदर माहीत पाहिजे की जो तुमचा 10वीपर्यंत झाला आहे, मग तेवढ्या भागावरती जोर देतात, त्यालाच ते फाउंडेशन म्हणतात. आणि मला असं वाटतं की आपण जर वर्षभर हे चांगला अभ्यास केला तर परत तुम्हाला पहिला 1-2 महिने 11वीचे वाया घालवण्याची गरज येणार नाही. ओके, मग आता कन्सेप्टचा आपण विचार करतोय, प्रॉब्लेमचा, एक्झाम्पलचा, उदाहरणांचा फारसा डोक्यात विचार घेऊ नका, ते आपोआप येणार आहे. ज्याच्या डोक्यात हे पक्क घुसलंय त्याला अशा हजारो एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. मग आता हा पहिला क्वेश्चन आपला झाला, पहिली कन्सेप्ट आपली झाली कोणती? रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. त्याच्यावरून आपण हे सगळे फॉर्म्युले डिराईव्ह केलेत. ओके, याच्यावरती आपला कुठला प्रॅक्टिस सेट आहे? 1.1. मग तुम्ही ते सहज इझिली सॉल्व्ह करू शकता. हां, त्यातलं फक्त एक कन्सेप्ट वापरावी लागते त्याच्यामध्ये, ती सांगतो. ती कन्सेप्ट काय आहे त्या सॉल्व्ह करत असताना? समजा आपण एक 2 पॅरलल लाईन काढल्या, अशा समजा या 2 पॅरलल लाईन्स आहेत. आता ह्या 2 पॅरलल्समधलं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, इथून इथे असणारं, इथून इथे असणारं, हे कायमसारखं असतं, ते कधीही बदलत नाही. मग आपण समजा इथे एक ट्रायंगल असा तयार केला, त्याला नाव दिलं ABC. तर ट्रायंगल ABC साठी ही हाईट होणार आहे, बरोबर आहे. एखादा असा तयार केला, इथे D घेतला, तर ट्रायंगल ACD त्याच्यासाठी जर बेस मी AD मानला तर त्याची हाईट कोणती होणार आहे? C पासून इथपर्यंतची. समजा मग ते हाईट दाखवण्यासाठी आपण काय करणार? इथून एक परपेंडिक्युलर काढणार CE नावाचा. मग CE ची लेंथ आणि AB ची लेंथ आणि इकडे जी काही आहे याची लेंथ ही सारखी असणार आहे, इक्वल हाईट असणार आहे. म्हणजे 2 ट्रायंगल जर 2 पॅरलल लाईनमध्ये येत असतील, 2 किंवा जास्त ट्रायंगल जर 2 पॅरलल लाईनमध्ये येत असतील तर ते इक्वल हाईटचे असतात. ही कन्सेप्ट डोक्यात ठेवा आणि मग त्याच्यावरून आपण एक्झाम्पल त्यातले सगळे सॉल्व्ह करू शकतो 1.1चे. ओके, पुढचा महत्त्वाचा थेरम आहे ज्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हटलं जातं. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता ॲक्च्युली हा थेरम जो आहे याला शॉर्टकट नाव आहे BPT. एक्झाम्पलमध्ये पण लिहिताना तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहिलेलं चालतं, बाय युझिंग BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा आहे काय नेमका तो आपण समजून घेऊ. आता समजा एक ट्रायंगल आपल्याला असा दिलाय, सपोज दिस इज ट्रायंगल ABC आणि एक लाईन दुसरी बाहेरून अशी काढली की जी ही या साईडला इथे इंटरसेक्ट करते, दुसऱ्या साईडला इकडे इंटरसेक्ट करते. समजा ही L लाईन आहे, ही AB ला पॉईंट C मध्ये इंटरसेक्ट करते, AC ला पॉईंट D मध्ये इंटरसेक्ट करते. असं जेव्हा होत असेल त्यावेळेस ही जी साईड AB होती तिचे 2 पार्ट झाले, AC आणि CB. ही जी AC साईड होती तिचे 2 पार्ट झाले, AD आणि DC. तर या दोनही पार्टचा रेशो सारखा असतो. म्हणजे ही लाईन या 2 साईडला प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते. म्हणजे काय? AC/CB इज इक्वल टू AD अपॉन DC. पण याच्यामध्ये मेन कंडिशन काय, मेन अट काय आहे की ही जी लाईन आहे ही या ट्रायंगलला 2 साईडला 2 डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते. समजा ही लाईन इथून गेली असती तर हिने या साईडला इंटरसेक्ट केलं नसतं, या साईडला इंटरसेक्ट केलं नसतं. म्हणून त्याच्या थेरममध्ये 2 डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते. मग C आणि D हे 2 डिस्टिंक्ट पॉइंट आहे ट्रायंगलच्या साईड AB आणि ACचे. त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. कन्सेप्ट लक्षात आली की AC/CB इक्वल टू AD अपॉन DC. आता ॲक्च्युली ही कन्सेप्ट सुद्धा तयार कुठून झाली? तर आपण जर इथे A मधून जाणारी एक लाईन काढली तर ही लाईन BC, CD आणि ही लाईन M
3 पॅरलल लाईनची कन्सेप्ट आहे, 3 पॅरलल लाईनची कन्सेप्ट आहे. हे त्याचे इंटरसेप्ट झाले, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे, हे इंटरसेप्ट झाले आणि इंटरसेप्ट कशामध्ये येतात, प्रोपोर्शनमध्ये येत असतात. त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी. मग समजा ट्रायंगलसाठी ही झालं, जर आपण अशी लाईन काढली तर असं होणार आहे, किंवा अट काय असणार आहे ह्या लाईनची, ही जी लाईन आहे आपण जी काढतोय ही या बेसला पॅरलल असली पाहिजे. म्हणजे पहिली कंडिशन आहे आपली, काय लिहिणार आपण, इफ, म्हणजे हे लिहिताना कसं लिहिणार, इफ लाईन यल पॅरलल टू साइड BC असं असेल तर काय होईल, देन AC अपॉन CB इज इक्वल टू AD अपॉन DC. AC अपॉन CB इक्वल टू AD अपॉन DC. हे झालं. आता सेकंड कंडिशन काय होऊ शकते, आपण बेस हा BC घेतला होता आणि ही लाईन पॅरलल काढली होती. आणखी काय होऊ शकतं, 3 कंडिशन येतील याच्यामध्ये, नाव तेच देऊया आपण, ABC. समजा आता ही लाईन जी काढायची ती ह्या AC ला पॅरलल आहे. इथे मी C आणि D लिहितोय, कुठे पॅरलल आहे, AC ला पॅरलल. इफ लाईन L इज पॅरलल टू साइड AC, ती साइड AC ला पॅरलल आहे. अशा वेळेस काय झालं, आता हे 2 भाग झालेत आणि हे 2 भाग झाले. ओके, नेहमी लक्षात ठेवा, ट्रायंगलची जी साइड घेतलेली असेल तिच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून नावं लिहायला सुरुवात करा. मग अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, B. मग B पासून लिहा, BC अपॉन CA. देन BC अपॉन CA इज इक्वल टू BD अपॉन DC. असा फॉर्म्युला चेंज झाला. त्यासाठी ही जी लाईन होती ही या साईडला पॅरलल झाली. आता आपली ही या साईडला ही पॅरलल झाली तर असं फॉर्म्युला आला, या साईडला ही पॅरलल झाली तर हा फॉर्म्युला आला. आता कंडिशन काय होऊ शकते, AB ला पॅरलल काढूया. थर्ड कंडिशन, ABC. AB ला पॅरलल म्हणजे ती अशी होणार आहे, C, इथे आपण डबल C घेतोय, हे चुकीचं आहे. E घ्या तिथे, इथे पण तसंच करायला पाहिजे होतं आपण, इथे E घ्या. मग आता चेंज करून घ्या थोडंसं, कारण 2 पॉईंट सारखे सारखे येतात ना, C आणि C. मग AE अपॉन AB आणि AD अपॉन DC. इथे पण चेंज होईल थोडासा आपला, इथे C नका घेऊ, इथे D घेतलं तर इथे E घ्या. मग चेंज काय होईल आपलं, AE अपॉन EB, AE अपॉन EB इक्वल टू, सॉरी सुरुवात आपण कुठून करणार आहे, ज्या साईडला पॅरलल त्याच्या व्हर्टेक्स पासून. म्हणजे काय होईल, BE अपॉन EA इज इक्वल टू BD अपॉन DC. इथे पण C घेणार नाही आपण, इथे घेणार आहे D आणि इथे घेणार आहे E. मग आता थर्ड कंडिशन काय आपली, इफ लाईन L पॅरलल टू साइड AB, साइड AB ला ती पॅरलल असणार आहे. मग काय चेंज होईल, आता लिहायला सुरुवात करून करणार, C पासून CD अपॉन DA, किंवा CE पासून केलं तरी चाललं असतं. CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB. या पद्धतीने आपण फॉर्म्युले चेंज केले किंवा ते तयार झाले. इथे काय आले, AE अपॉन EB इक्वल टू AD अपॉन DC. इथे काय आला आहे, B पासून सुरुवात, BE अपॉन EA इक्वल टू BD अपॉन DC. इथे सुरुवात C पासून, CD अपॉन DA इक्वल टू CE अपॉन EB. तुम्हाला असं वाटलं की मला उलटं लिहायचं हे तरी चालेल, EB अपॉन AE करा, मग त्यावेळेस हे पण उलटं करा, DC अपॉन AD करा. पण मला असं वाटतं कन्सेप्ट लक्षात ठेवताना एकच टाईप लक्षात ठेवला तर फॉर्म्युला चुकण्याची शक्यता नसते. मग कन्सेप्ट कोणती लक्षात ठेवा, हे रेशो लिहिताना इथे चूक होते खरी तर आपली, ही जनरल फिगर आहे इथे नाही चूक होत. पण जेव्हा अशा फिगर येतात त्यावेळेस मग अडचण होते. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं नेमकं कळत नाही. म्हणून काय करायचं, ज्या साईडला पॅरलल दिली असेल, समजा ही L लाईन BC ला पॅरलल आहे तर नावं लिहायला A पासून सुरू करा. ही L लाईन AC ला पॅरलल आहे तर नावं लिहायला B पासून सुरू करा. ही साईड म्हणजे ही लाईन या साईडला पॅरलल आहे तर नावं लिहायला C पासून सुरुवात करा. मी ही कन्सेप्ट एकदा डोक्यात ठेवली काही अडचण येत नाही. आता हा झाला मेन थेरम. याचा कॉन्व्हर्स काय असेल, उलटं काय घडतं, पहिली कंडिशन होती ही लाईन
ह्या साईडला पॅरलल पाहिजे तर असं होईल. मग उलटं काय होईल, जर आपल्याला असं दिसतंय की एक ट्रायंगल दिलाय, याचा कॉन्व्हर्स काय म्हणतो, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी काय, की समजा एक ट्रायंगल दिलाय असा PQR नावाचा ट्रायंगल आहे. ओके, ही एक M नावाची लाईन आहे, ती ह्या A आणि B पॉईंटमध्ये, दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये ह्या दोन साईडला इंटरसेक्ट करते. ओके, मग देताना आपल्याला काय दिलंय की PA/AQ देताना काय दिलंय आपल्याला, इफ PA/AQ इज इक्वल टू PB/BR. असं जर असलं की एका लाईनने की जी ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल आहे, या दोन साईडचे दोन पार्ट केलेत आणि हे दोन्ही पार्ट कसे आहेत, इक्वल प्रोपोर्शनमध्ये आहेत, म्हणजे PA/AQ इक्वल टू PB/BR. असं जर असेल तर काय होईल, देन लाईन L इज पॅरलल टू साईड M, नाव घेतलं आपण त्या लाईनचं, लाईन M इज पॅरलल टू साईड QR. ओके, जे लक्षात येत आहे की हा रेशो जर सारखा असेल तर त्या लाईन पॅरलल होतात. म्हणजे समजा आपल्याला एखादा ट्रायंगल दिला असेल आणि एक लाईन ट्रायंगलच्या दोन साईडला दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती लाईन पॅरलल आहे असं जर आपल्याला दाखवा किंवा शो दॅट दिस लाईन इज पॅरलल टू गिव्हन साईड ऑफ ट्रायंगल, देन वी हॅव टू चेक, व्हॉट टू चेक, दिस रेशो PA/AQ इज इक्वल टू PB/BR. जर तो सारखा असला रेशो तर ती लाईन त्या ट्रायंगलच्या साईडला पॅरलल असणार आहे, आणि जर नसेल तर नॉन पॅरलल किंवा पॅरलल असणार नाही. हे झालं कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. ओके, पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. property of an angle bisector of a triangle. ओके, ही प्रॉपर्टी काय नेमकी बघा. सपोज दिस इज अ ट्रायंगल ABC आणि आपल्याला दिलंय की रे BQ इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. इथे असा एक रे काढलाय, हा रे BQ हा अँगल ABCचा बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे काय, त्याचे दोन इक्वल पार्टमध्ये विभाजन करतो. ओके, मग रे BQ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. असं जर झालं तर काय होईल, आता हा जो अँगल ABC आहे तो कोणापासून तयार झालाय, ह्या दोन साईडपासून. कोणापासून तयार झालाय, ह्या दोन साईडपासून. मग ह्या दोन साईडचा रेशो म्हणजे सुरुवात परत B पासून करा, ज्या अँगलचा बायसेक्टर दिला तिथून नाव लिहायला सुरुवात. काय जर असेल, देन इफ रे BQ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC, देन काय होईल, अँगल ज्या दोन साईड पासून तयार झालाय, कोणता, AB आणि BC, तर नाव लिहायला B पासून सुरू करा. मग काय होईल, BA/BC इज इक्वल टू, आता ह्या रेमुळे ह्या तिसऱ्या साईडचे सुद्धा दोन पार्ट झालेत. इथे समजा आपण T घेतला, हा इंटरसेक्शन पॉईंट T आहे, तर AT आणि TC हे दोन पार्ट तयार झाले. ओके, मग आता जर आपण BA/BC घेत असू तर इकडे सुद्धा घेताना काय करायचं, या व्हर्टेक्स पासून सुरू करायचं, याचं नाव लिहिताना. मग काय येईल, AT. इथे सुद्धा C पासून सुरू करायचं, CT. बस हे टेक्निक वापरलं की हा रेशो चुकणार नाही. तुम्हाला असं वाटलं उलटं करायचं तरी चालेल, हे वर घ्या, म्हणजे ही साईड अगोदर घ्या, मग ही खाली घ्या, मग त्यावेळेस लिहिताना हा CT/AT होणार आहे, हे उलटं होईल. मग हे उलटं केलं तर हे पण उलटं करून घ्यायचं. पण शक्यतो एकच पद्धत लक्षात ठेवा, म्हणजे चुकवण्याची शक्यता खूप कमी असते. बरं, आता हे अँगलचं झालं, अजून काय होऊ शकतं, ABC. आता ह्या अँगलचा विचार करूया. समजा इथे आपण नाव दिलं Q आणि हा इंटरसेक्शन पॉईंट आला T. ओके, मग पहिलं काय, इफ रे CQ इज
बायसेक्टर ऑफ अँगल ACB, हा ACBचा बायसेक्टर, देन काय होईल, आता कशाचा बायसेक्टर आहे, अँगल Cचा, नाव लिहिलं तिथून सुरू करा, CA/CB इज इक्वल टू CA/CB इज इक्वल टू, आता हे जे दोन पार्ट झाले त्याचे नाव सुरुवात करून येईल मग A पासून, A म्हणजे काय AT आणि इकडचा B म्हणजे BT. याच टेक्निकने जा, कुठेही फॉर्म्युला चुकणार नाही. थर्ड कंडिशन काय असू शकते, ABC, आता हा रे इकडचा AQ इथे नाव दिलं T आणि हा याचा बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे दोन सारखे भाग करणारा रे असतो, दोन्ही अँगल सारखे होतात. ओके, मग इथे कंडिशन काय असेल, इफ AQ इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC, तो जर BAC चा बायसेक्टर असेल देन सुरुवात इथून करा, AB/AC इज इक्वल टू, दोन साईडचे लिहिताना कुठून सुरू होईल, B पासून, म्हणजेच काय BQ याचं C पासून CT, BQ नाही BT, BT/CT, या पद्धतीने फॉर्म्युला चेंज. पुन्हा एकदा बघा, याचा बायसेक्टर लिहिला होता म्हणून लिहिताना काय लिहिलं, BA/BC इक्वल टू AT/CT. नंतर ह्या अँगलचा बायसेक्टर दिला म्हणून CA/CB इज इक्वल टू AT/BT. ह्या अँगलचा बायसेक्टर दिला म्हणून सुरुवात AB/AC इक्वल टू BT/CT. म्हणजे या पद्धतीने आपण याला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, किंवा त्याला शॉर्टकटमध्ये अँगल बायसेक्टर थिअरम म्हटलं तरी चालेल. पुढचा पार्ट आहे प्रॉपर्टी. आता या अँगल बायसेक्टर थिअरमचं पण एक कॉन्व्हर्स आहे, एक काय कॉन्व्हर्स म्हणजे उलटं काय, की समजा फिगर दिली आहे आणि आपल्याला असं दिलेलं आहे, त्याच्यावर आपण प्रूव्ह करू शकतो की हा रे BQ हा अँगल ABCचा बायसेक्टर आहे. म्हणजे नेहमी कॉन्व्हर्स हा उलट्या शो करतो, दिलेलं हे असतं आणि हे प्रूव्ह होतं. जसं BPTचं आपण पाहिलं होतं, BPT आणि त्याचा कॉन्व्हर्स, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. नंतर थर्ड जे आहे आपल्याला बघायचे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ओके, पुढची प्रॉपर्टी आहे property of 3 parallel lines and their transversal. Property of 3 parallel lines and their transversals. आता ही प्रॉपर्टी काय सांगते हे नक्की लक्षात घ्या. समजा ह्या 3 लाईन आपल्याला पॅरलल दिल्या आहेत, L, M, N. If L parallel M parallel N, then असं असेल तर काय होईल, याची एक ट्रान्सव्हर्सल आपण अशी काढली, T नावाची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, तिने इथे A मध्ये, B मध्ये, C मध्ये इंटरसेक्ट केलं. दुसरी एक काढली, S नावाची ट्रान्सव्हर्सल आहे, तिला नाव दिलं आपण S. ओके, पॉईंट नका म्हणू त्याला, डायरेक्ट पूर्ण नाव S ट्रान्सव्हर्सल आहे. मग तिने इथे समजा PQR या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं. मग पहिली कंडिशन आहे इफ L पॅरलल टू M पॅरलल N, देन असं असल्यावर काय होईल, हे जे इंटरसेप्ट तयार झालेत, हे जे छोटे छोटे तुकडे तयार झालेत सेगमेंटचे, त्यांचा रेशो म्हणजे AB/BC इज इक्वल टू PQ/QR. या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागणार आहे. समजा आता आडव्या लाईन घेतल्या होत्या आणि समजा पॅरलल लाईन अशा असल्या तर अशी समजा पॅरलल लाईन असतील, 2-3 पॅरलल लाईन्स असतील. ओके, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल झाली.
ही एक त्यांची ट्रान्सव्हर्सल जाते. इथे पॉईंट ABC, इथे PQR असं असेल. त्यावेळेस काय होईल मग PQ/QR इज इक्वल टू AB/BC. हे उलटं सुलटं केलं तरी चालतं. मग याला आपण काय म्हणणार आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. आता हे जे 3 घटक आपण घेतले कोणते, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, नंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याचा कॉन्व्हर्स अँगल बायसेक्टर थेरम, त्याचा कॉन्व्हर्स, याच्यावरती प्रॅक्टिस सेट 1.2 डिपेंडंट आहे. आता सिमिलॅरिटी खऱ्या अर्थाने इथून पुढे सुरू होतं, याच्यानंतर सिमिलॅरिटीचा टॉपिक सुरू होतो. ओके, आता आपण पुढचं बघतोय. खऱ्या अर्थानं सिमिलॅरिटी म्हणजे काय ते समजून घेऊया. आता तुम्हाला सिमिलॅरिटीची कन्सेप्ट मी समजून सांगितली आहे. त्याप्रमाणे टेस्ट कोणत्या कोणत्या आहे सिमिलॅरिटीमध्ये. टेस्ट मागच्या वर्षी आपण त्यातला बराचसा भाग पाहिला होता, तुम्हाला त्या टेस्ट माहीत असतील. यावर्षी फक्त 3च टेस्ट आपल्याला बघायचे आहेत. एक आहे अँगल टेस्ट, तिला शॉर्ट अँगल टेस्ट पण म्हटलं जातं. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, अँगल आणि नंतर अँगल टेस्ट. शॉर्टकटमध्ये आपण ते लिहितोय अँगल टेस्ट. ओके, आता ही अँगल टेस्ट काय नेमकी, समजा 2 ट्रायंगल आपल्याला दिलेत. असा एक ट्रायंगल आहे, हा आहे ABC, हा आहे PQR. ओके, जर असं घडलं की याचा हा अँगल ह्या अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. पहिली कंडिशन काय झाली, अँगलची ही पियर कॉन्ग्रुएंट आहे. नंतर अँगलची ही पियर ह्या पियर बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, एकरूप आहे. असं जर दिलेलं असेल तर हे 2 ट्रायंगल अँगल टेस्टने सिमिलर होतात. मग ह्या 2 पेयर चालतील किंवा ही पियर आणि ही पियर पण चालेल, किंवा ही पियर आणि इकडे घ्या तुम्ही ही आणि ही पियर पण चालेल. म्हणजे ही पियर नंतर हे 2 चालतील किंवा हे 2 पण चालतील. हा याच्याबरोबर आणि हा याच्याबरोबर, असे कुठल्याही 2 अँगलच्या पियर त्या ट्रायंगलच्या कॉन्ग्रुएंट असल्या तर आपण म्हणू शकतो की हे 2 ट्रायंगल अँगल टेस्टने सिमिलर आहेत. नंतर आहे साईड टेस्ट. मग समजा आपल्याला हा ट्रायंगल असा दिलेला आहे, असा एक समजा PQR XYZ. हा साईड टेस्ट काय सांगते, करस्पॉन्डिंग साईडचा विचार करायचा. याची ही साईड घेतली तर याची ही घ्यायची, याची घेतली तर ही घ्यायची, याची ही घेतली तर ही घ्यायची. जर काय झालं, इफ PQ/XY इक्वल टू QR/YZ इज इक्वल टू PR/XZ, असं जर आपल्याला दिसलं, ही कंडिशन जर आपल्याला मिळाली, देन वी कॅन से these 2 triangles are similar by side टेस्ट. आणि थर्ड आहे आपल्याकडे साईड अँगल टेस्ट. साईड अँगल काय नेमकी ती बघूया. LMNOPQ अशा प्रकारचे 2 ट्रायंगल आहेत. ओके, जर समजा हा अँगल ह्या अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट असेल, पहिली कंडिशन M इज कॉन्ग्रुएंट टू P. आता हा M कोणापासून तयार झालाय, ह्या LM पासून, आणि हा कोणापासून तयार झालाय, OP. मग यांचा रेशो LM/OP आणि इकडची साईड MN/PQ. ह्या 2 साईडचा रेशो जर सारखा आला, LM/OP इक्वल टू MN/PQ, आणि हा अँगल M इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P असं जर असेल तर आपण म्हणू शकतो की हे 2 ट्रायंगल साईड टेस्टने सिमिलर झालेत. ओके, मग आता हेच होईल का, तर नाही. समजा अँगल हा घेतला आणि हा घेतला तर काय होईल, अँगल N इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. अँगल बदलले की साईड सुद्धा कोणत्या अपेक्षित आपल्याला. नंतर मग N साठी कोणापासून तयार झालाय, NL/QO इज इक्वल टू NM/QP. आणि N आणि Q
कॉन्ग्रुएंट असणार आहे. नंतर थर्ड कंडिशनला ह्या दोन पेअर घेऊ शकता तुम्ही, एल आणि ओ. म्हणजे काय, अँगल एल इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ. मग साईड कोणत्या घेणार एल पासूनच्या, एल एम अपॉन ओ पी इज इक्वल टू एल एन अपॉन ओ क्यू. अशा पद्धतीने जर आपल्याला दिसलं तर आपण असं म्हणू शकतो की हे दोन ट्रायंगल साईड अँगल साईड टेस्टने सिमिलर आहेत. 3च टेस्ट आहेत फक्त, फार काही नाही आहे. आणि आता त्यातला या चॅप्टरचा म्हणजे याच्यावर आधारित आपलं आहे प्रॅक्टिस सेट 1.3. हीच हे 3 टेस्टवरती प्रॅक्टिस सेट 1.3 आहे. त्याचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केलेत. आता या टॉपिकचा किंवा या चॅप्टरचा एक शेवटचा थेरम राहिला आहे, थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. Theorem of areas of similar triangles. एकदम सोपा थेरम आहे. काय आहे तो लक्षात घ्या. इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल, ही सिमिलरिटीची साईन आहे, टू ट्रायंगल PQR. ABC हा PQR ला सिमिलर आहे. अशा वेळेस काय होईल, याचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR या दोघांचा रेशो कसा असेल, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शनमध्ये. म्हणजे काय, ABचा स्क्वेअर अपॉन PQचा स्क्वेअर. ओके. किंवा ह्या दोन साईड घेतल्या, किंवा दुसऱ्या दोन साईडचे पेअर BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर और AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. पण कंडिशन काय, आपल्याला ते दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले पाहिजे. आता ह्या चॅप्टरमध्ये दोन कन्फ्युजन करू नका. एक, पहिलं, ट्रायंगल सिमिलर दिले असेल तर हाच फॉर्म्युला वापरायचा एरियासाठी, आणि ट्रायंगल सिमिलर नाहीत किंवा वेगळे कोणते तरी आहेत त्यावेळेस जर आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो काढायचा असेल तर आपण ते जे तयार केलं होतं ना, एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2, हाच फॉर्म्युला वापरावा लागेल. हा केव्हा वापरायचा, स्पेशली मेन्शन केलं असेल की ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर हा फॉर्म्युला, आणि जर नसेल तर हा जनरल फॉर्म्युला त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करण्यासाठी वापरायचा आहे. याच्यावरती आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.4. आणि एवढं पूर्ण टॉपिक कवर केला तर प्रॉब्लेम सेट 1 तुम्ही सॉल्व करू शकता. मला वाटतं ज्यांनी अगोदर सुरुवात केली नसेल किंवा बघितलं नसेल, अभ्यास केला नसेल किंवा व्हिडिओ बघितला नसेल मागचा, तर त्यांना आता क्लिअर आयडिया आली असेल की सिमिलरिटी चॅप्टर म्हटलं की त्याच्यामध्ये काय काय आहे ते एकदा समजलेलं असेल. तर मला वाटतं अशा पद्धतीने आपण रिव्हिजन करणं योग्य होईल. एक्झाम्पल तुम्ही पाहिजे तेवढे सॉल्व करू शकतात. भरपूर एक्झाम्पल्स आहेत, टेक्स्टबुकमध्ये आहेत, इतर तुमच्याकडे जे काही साहित्य असेल त्याच्यात असेल, किंवा तुम्ही अपेक्षित वापरत असाल तर अपेक्षितमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर एक्झाम्पल सॉल्व करायला मिळतील. पण माझा जोर जो आहे तो कन्सेप्टवरती आहे. काय कन्सेप्ट आहे हे समजून घ्या. एक्झाम्पल्स हजारो सोडवता येतात. तर मला आज प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा, यातले काही मुद्दे लिहून काढा ओरली, आणि मग त्याचे फोटो मला पाठवा. ओके. एक्झाम्पल वगैरे त्याचा विचार आपण नंतर करूया. जेवढे मुद्दे आपण घेतले, आज घेतले, तेवढे तुम्ही एका पेपरवरती लिहा. 1-2 पानं होतील आणि त्याचे फोटो मला पाठवा. ओके. म्हणजे तुमची पण लिहिण्याची पण रिव्हिजन होईल आणि समजून घेण्याची सुद्धा होणार आहे. आणि शिकवत असताना पॅरलल लिहित चला. मध्ये गरज पडली तर व्हिडिओ पॉज करा. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायच्या भानगडीत पडू नका. आता डायरेक्ट व्हिडिओ पॉज करायचा, तेवढं लिहायचं आणि पुढे जायचं. या पद्धतीने आपण सगळं रिव्हिजन कंप्लीट करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण चॅप्टर 1ची रिव्हिजन कंप्लीट केली आहे. उद्याच्यासाठी सेकंड चॅप्टर असेल. एक्झाम्पल वगैरे मी नंतर घेईन, कारण एक्झाम्पल घेण्यामध्ये खूप थोडासा आपला आत्ताचा वेळ जाऊ शकतो. किंवा तुम्हाला एखादी PDF फाईल पाठवली आणि तुम्ही त्यातून एक्झाम्पल सॉल्व करून पाठवा असं म्हटलं तरी चालेल. त्याची व्हिडिओ तयार करण्याची आत्ता मला गरज वाटत नाही. जेव्हा आपण नंतर पुढच्या स्टेपमध्ये जाऊ तर त्याचा व्हिडिओ आपण तयार करू शकतो. तर कन्सेप्टवरती भर द्या. ओके.